तर विद्यार्थिनींनो, या ठिकाणी तुम्हाला काही चित्र दिसत आहेत. ओके, आणि या चित्रामध्ये बघतोय आपण की पहिल्या चित्रात फ्रुट्स हे विकत घेतोय आपण, दुसऱ्या चित्रात व्हेजिटेबल्स, तिसऱ्या चित्रात ग्रेन्स. हे तिन्ही पदार्थ आपण वजन करून घेतो, म्हणजेच आपण त्याचं काय करतो, वेट करतो. ठीक आहे, WEIGHT, वेट म्हणजे वजन करणे. तर अशा पद्धतीने काही पदार्थ आपण वजन करूनच घेतो. त्यानंतर काही गोष्टी ज्या आहेत, उदाहरणार्थ ह्यूमन बॉडी म्हणजे आपलं शरीर. ठीक आहे, तर माणसांचं शरीर. त्यानंतर बॉइलिंग वॉटर, पाण्याचं तापमान, उकळत्या पाण्याचं तापमान. हे जर मोजायचं असेल तर आपल्याला काय मोजतो आपण, त्याचं तर टेम्परेचर, ताप मोजतो. ठीक आहे, म्हणजे हे पण मोजतो आपण. जसं या ठिकाणी फ्रुट्स, व्हेजिटेबल, ग्रेन्स हे मोजतो त्याचं वजन करून, तसं इथं थर्मामीटरच्या साहाय्याने त्याचं तापमान मोजतो. तर मिल्क, ऑइल हे जे पदार्थ आहेत हे लिक्विड पदार्थ आहेत, द्रव पदार्थ आहेत. तर हे देखील आपण मोजून घेतो, पण आपण काय मोजतो तर त्याचं व्हॉल्यूम मोजतो, त्याचा आकारमान मोजतो. तर अशा पद्धतीने दररोज आपण हे वेगळे पदार्थ मोजूनच घेत असतो. ठीक आहे, तर काय मोजतो तर काही पदार्थांचं वजन मोजतो, काही पदार्थांचं तापमान मोजतो, तर काही पदार्थांचं व्हॉल्यूम म्हणजे आकारमान मोजतो. ठीक आहे, पाहूयात पुढे. Liquids, etc. in our daily life. Quantities such as mass, weight, distance, speed, temperature, volume. आता हे पदार्थ त्यांनी पहा, काही पदार्थ मास म्हणजेच वस्तुमान आपण मोजत असतो. ठीक आहे, तर काहींचं वजन, वेट हे मोजलं जात असतं. याच्यामध्ये काय फरक आहे मास आणि वेट मध्ये आपण नंतर पाहूयात. पण हे काय आहेत तर हे मोजता येणारे पदार्थ आहेत. ठीक आहे, किंवा या मोजण्यासाठी वापरलेली एक प्रकारची क्वांटिटी आहे, राशी आहे. डिस्टन्स म्हणजे अंतर हे मोजलं जातं, स्पीड हे मोजलं जातं, टेम्परेचर देखील मोजलं जातं आणि व्हॉल्यूम देखील मोजलं जातं. तर ज्या गोष्टी मोजून सांगता येणाऱ्या आहेत त्यामध्ये मास, वेट, डिस्टन्स, स्पीड, टेम्परेचर, व्हॉल्यूम ह्या सर्व गोष्टी आपण काय करू शकतो, मोजू शकतो. आणि सांगण्यासाठी, मोजलेल्या गोष्टी सांगण्यासाठी आपण त्यांचा उपयोग करू शकतो. म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे, फिजिकल क्वांटिटी असं म्हटलेलं आहे, म्हणजेच भौतिक राशी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, ज्या भाषेत ते सांगतो ते भौतिक राशी असते. पहा, कोणत्या भौतिक राशीचा उपयोग काय मोजण्यासाठी होतो आपण नंतर बघूयात. म्हणजे मास हे नेमकं काय, मास मध्ये काय मोजलं जातं, वेट मध्ये काय मोजलं जातं, डिस्टन्स मध्ये काय मोजलं जातं, होय का नाही, स्पीड म्हणजे काय मोजलं जातं, टेम्परेचर म्हणजे काय मोजलं जातं, व्हॉल्यूम म्हणजे नेमकं काय मोजायचं असतं, हे आपण नंतर बघूयात. आता समजून घ्या की हे सर्व फिजिकल क्वांटिटीज आहेत. ठीक आहे, भौतिक राशी आहे. Are called physical quantities. A value and a unit are used to express the magnitude of a physical quantity. आता ही फिजिकल क्वांटिटी म्हणजे मास, वेट, डिस्टन्स, स्पीड, टेम्परेचर, व्हॉल्यूम हे सांगण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टींची गरज असते त्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे या ठिकाणी बघा, मासच्या या चित्रामध्ये 2 लिहिलेले आहे आणि पुढे लिहिले किलोग्राम. म्हणजे 2 ही संख्या आहे आणि किलोग्राम ती संख्या व्यक्त करण्यासाठी वापरलेले एक युनिट आहे. ठीक आहे, म्हणजे 2 ही व्हॅल्यू झाली आणि किलोग्राम हे युनिट झालं. म्हणजे या ठिकाणी 2 काय केलेले, दगड ठेवलेले आहेत, वजन ठेवलेले आहेत 1-1 किलोचे, की झाले 2, हे 2 किलोग्राम झाले. ठीक आहे, अशा पद्धतीने हे जे सफरचंद मोजले जात आहेत ते 2 किलोग्राम आहेत. म्हणजे एखाद्या पदार्थाचं मास सांगायचं असेल तर या पद्धतीने 2 किलोग्राम म्हणून सांगितलं जातं. आता इथे एक वेट म्हणले, आता इथे त्यांनी न्यूटन नावाचं युनिट वापरलेलं आहे. ठीक आहे, ते किती आहे तर 10 ही व्हॅल्यू आहे आणि न्यूटन हे त्याचं युनिट आहे. म्हणजे या बॉक्सचं वजन किती आहे तर 10 न्यूटन आहे. मग आपण तर वजन नेहमी किलोग्राम मध्ये मोजतो, तर हे आपण आपल्या व्यवहारामध्ये वापरलेली गोष्ट आहे, ती मास आहे, आपण मास मोजतोय. इथं वजन मोजलं जातं. म्हणजे काय फरक आहे तर याच्यावर वेगळा टॉपिक याच्यात आहे, आपण तो नंतर तेव्हा बघूयात. आता लक्षात ठेवा की मास हे किलोग्राम मध्ये सांगितलं जातं आणि वेट हे न्यूटन मध्ये सांगितलं जातं. डिस्टन्स म्हणजे अंतर, एखाद्या ठिकाणाचं आपल्या ठिकाणापासूनचं अंतर जेव्हा आपण सांगतो तेव्हा काय सांगत असतो तर डिस्टन्स सांगत असतो आणि ते कशात मोजलं जातं तर मीटर मध्ये मोजलं जातं. ठीक आहे, आता इथं 10 ही व्हॅल्यू आहे आणि मीटर हे युनिट आहे, त्याचं डिस्टन्स मोजण्याचं युनिट आहे मीटर. किती मीटर, 10 मीटर असं सांगितलं जातं. स्पीड, एखाद्या गाडीचा वेग किती आहे हे किती सांगितलं तर ही स्कूटर आहे ती 20 या व्हॅल्यूने मीटर पर सेकंद म्हणजे एका सेकंदात 20 मीटर
तिचं अंतर ती धावू शकते असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं जर आपल्याला फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस करायची असेल, सांगायची असेल, व्यक्त करायची असेल, ठीक आहे, तर आपल्याला या पद्धतीने दोन गोष्टींची गरज भासते. एक म्हणजे आपल्याला लागतं त्याची व्हॅल्यू, ठीक आहे. आता उदाहरणार्थ टेम्परेचर किती आहे, व्हॅल्यू त्याची किती आहे 65. मग 65 काय आहे, 65 किलोग्राम आहे, 65 न्यूटन आहे का, 65 मीटर आहे का, 65 मीटर पर सेकंद आहे, काय आहे 65, तर ते सांगण्यासाठी टेम्परेचर हे जेव्हा आपण सांगतो डिग्री सेल्सिअस तेव्हा लक्षात येतं की टेम्परेचर सांगितलं जात आहे. येते का लक्षात? म्हणजे एखाद्या व्हॅल्यूच्या मागे काय युनिट लावलेलं आहे याच्यावरून लक्षात येतं की तो पदार्थ काय आहे, ठीक आहे, की कशाच्या संदर्भात बोललं जात आहे हे लक्षात येतं. शेवटचं बघा या ठिकाणी व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम म्हणजे काय, तर आकारमान. तर या दुधाचा आकारमान किती आहे, दूध किती आहे, तर 1 आहे. 1 म्हणजे काय, तर 1 म्हणजे 1 लिटर आहे. याच्यावरून लक्षात येतं की बाबा हे दुधाचं काय सांगतायत, तर दुधाची संख्या सांगतायत, दुधाचं परिमाण सांगतायत, ठीक आहे. तर अशा पद्धतीने काही गोष्टी व्यक्त होण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची गरज भासते, ठीक आहे. मास, वेट, डिस्टन्स, स्पीड, टेम्परेचर, व्हॉल्यूम अशी कोणतीही फिजिकल क्वांटिटी असो त्यांना व्यक्त करायची असेल तर आपल्याला दोन गोष्टींची गरज भासते. फर्स्ट इज व्हॅल्यू आणि दुसरी म्हणजे आपल्याला काय लागते, युनिट. लक्षात ठेवा काय लागतात आपल्याला, एक म्हणजे व्हॅल्यू आणि दुसरं म्हणजे युनिट. अशा दोन गोष्टींची गरज आपल्याला आहे. त्यासाठी टू एक्सप्रेस द फिजिकल क्वांटिटीज. येते लक्षात तुमच्या? चला पुढे जाऊया. To understand this in a better way, let us consider an example. Swaraj walks 2 kilometers every day. आता हेच आपण व्यवस्थित समजून घेऊयात, ठीक आहे. आता जे सांगितलं तुम्हाला तेच त्यांनी आणखी एक उदाहरणाच्या सहाय्याने या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहा, स्वराज नावाचा एक मुलगा आहे. स्वराज वॉक्स 2 किलोमीटर्स एव्हरी डे. तो दररोज, एव्हरीडे म्हणजे काय, दररोज किती किलोमीटर चालतोय, 2 किलोमीटर चालतोय. पहा आता 2 किलोमीटर बघा या ठिकाणी काय झाले, 2 ही काय आहे या ठिकाणी, व्हॅल्यू आहे, किलोमीटर हे युनिट आहे, ठीक आहे. तर हा या ठिकाणी काय कळतं तुम्हाला, तर हा काय डिस्टन्स कव्हर करतोय, चालणे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी डिस्टन्स कव्हर करतोय, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी फिजिकल क्वांटिटी कोणती आहे, तर डिस्टन्स आहे. पहा Here, 2 is the value and kilometer is the unit used to express the magnitude of the quantity called distance. हा, आता या ठिकाणी क्वांटिटी कुठली आहे, तर डिस्टन्स. तर डिस्टन्स व्यक्त करण्यासाठी, एक्सप्रेस करण्यासाठी, ठीक आहे, जे वापरलेलं आहे त्या दोन गोष्टी म्हणजे व्हॅल्यू आणि युनिट. आणि याच्यापासून काय बनतं, तर मॅग्निट्यूड बनतं. काय बनतं, मॅग्निट्यूड. परिमाण असं त्याला शब्द आहे, परिमाण, की ज्याच्यातून व्यक्त केलं जातं ती फिजिकल क्वांटिटी, डिस्टन्स, ठीक आहे. कोणतं परिमाण या ठिकाणी, व्हॅल्यू आणि युनिट मिळून तयार होणारं 2 किलोमीटर. येते लक्षात? तर या ठिकाणी अशा पद्धतीने हे परिमाण वापरले गेलेलं आहे, व्हॅल्यू आणि युनिट वापरून, ठीक आहे. आणि त्या परिमाणातून व्यक्त होते ती क्वांटिटी कोणती आहे, तर डिस्टन्स. पहा, Some quantities are expressed with magnitude alone. तर 1 किलोग्राम, 1 किलोग्राम ग्रेप्स म्हणजे 1 किलोग्राम द्राक्ष. एवढ्यावरनं कळतं की द्राक्ष 1 किलोची आहेत. घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत, तर या ठिकाणी घड्याळामध्ये 2 वाजलेले आहेत. येते लक्षात? म्हणजे एवढं बोलल्यानंतर 2 वाजून काहीतरी वर एक 15 सेकंद झालेले आहेत, हो की नाही. सेकंद आपण या ठिकाणी वापरले. तर अशा पद्धतीने एवढं बोलल्यानंतर काही क्वांटिटीज लक्षात येतात केवळ मॅग्निट्यूड वापरून, ठीक आहे. पहा, While some are expressed with magnitude as well as direction. हा, तर काही ठिकाणी आपल्याला फक्त मॅग्निट्यूड उपयोगाचं, तर काही ठिकाणी आपल्याला केवळ मॅग्निट्यूड वापरून एक्सप्रेस नाही करता येत, सांगता येत नाही क्वांटिटी. क्वांटिटी जर आपल्याला सांगायची असेल व्यवस्थित तर डायरेक्टली डायरेक्शन्स पण सांगावं लागतात आपल्याला की कोणत्या दिशेला ती क्वांटिटी यूज होते आहे. पहा आता, These quantities are termed as scalar quantities and vector quantities respectively. हा बघा, म्हणजे क्वांटिटीज पण दोन प्रकारच्या आहेत, ठीक आहे. तर काही क्वांटिटीज एक्सप्रेस करण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी केवळ मॅग्निट्यूड म्हणजे काय, त्याचं जे काही युनिट आहे आणि जी काही व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू प्लस युनिट एवढं जरी सांगितलं तरी ते एक्सप्रेस होतं, त्याला स्केलर क्वांटिटीज म्हणतात. तर काही क्वांटिटीज अशा आहेत की केवळ त्यांचं व्हॅल्यू आणि त्याचं युनिट सांगून चालत नाही, तर विथ डायरेक्शन पण त्यांची सांगावं लागते, कोणत्या दिशेला, ठीक आहे, तर ती क्वांटिटी यूज होते आहे, तर ती दिशा पण सांगणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने ज्या क्वांटिटीज व्यक्त करण्यासाठी आपल्याला मॅग्निट्यूड तर पाहिजेच असतं, पण त्याचबरोबर आपल्याला काय पाहिजे असतं त्या ठिकाणी,
डायरेक्शन्स पणची गरज असते. तर अशा क्वांटिटीजला आपण म्हणतो वेक्टर क्वांटिटीज. पहा, Let us know about them in detail. Scalar quantity and vector quantity. A quantity that can be completely expressed by its magnitude alone is called a scalar quantity. बघा या ठिकाणी काय सांगितलंय, अ क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस्ड बाय इट्स मॅग्निट्यूड अलोन. म्हणजे अशी क्वांटिटी आहे की जी कम्प्लिटली एक्सप्रेस्ड करता येते, पूर्णपणे सांगता येते. कशाच्या आधारे? फक्त मॅग्निट्यूड वापरून, म्हणजे त्याचं युनिट आणि त्याचं व्हॅल्यू एवढंच वापरून आपण ते सांगू शकतो. ती एक्सप्रेस होते पूर्णपणे. अशाला काय म्हणायचं? स्केलर क्वांटिटी. ओके, अ क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस्ड बाय इट्स मॅग्निट्यूड अलोन इज कॉल्ड ॲज स्केलर क्वांटिटी. आता या ठिकाणी 2 एक्झाम्पल दिलेले आहेत त्यांनी, होय की नाही. मास ऑफ ग्रेप्स, या ग्रेप्सचं म्हणजे त्या द्राक्षांचं काय वस्तुमान किती आहे तर 1 किलोग्रॅम आहे, आणि वेळ किती आहे तर 5 तास. आता इथं 5 तास दाखवलेले नाही घड्याळामध्ये, पण एकूण वेळ किती झाली? सकाळी 12 वाजता शाळेत आलात आणि संध्याकाळी 5 वाजता घरी शाळा सुटली आणि घरी गेलात, तर किती वेळ शाळेत होता तर 5 तास शाळेत होतो, असं आपण सहज सांगून जातो, होय का नाही. मग असं आपण म्हणतो का मी 5 तास पूर्व दिशेला होतो? नाही, काही गरज नाही सांगायची, होय का नाही. 5 तास मी शाळेत होतो एवढं सांगितलं तरी आपल्याला कळतं किंवा यांनी वेळ सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीने ज्या क्वांटिटीज केवळ मॅग्निट्यूड म्हणजे केवळ परिमाण, होय का नाही, परिमाण वापरून सांगितले जातात आणि त्या समजतात, त्या राशीने आपण काय म्हणायचं? स्केलर क्वांटिटी. त्याला मराठीमध्ये अदिश राशी असं म्हणतात, लक्षात ठेवा, अदिश राशी. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. Scalar quantity. For example, the length of a road is 1 kilometer. The fever of a sick person is 101 degree Fahrenheit. ही उदाहरण आहेत बघा काही. द लेंथ ऑफ रोड म्हणजे रोडची लांबी किती आहे तर 1 किलोमीटर आहे. तर त्या ठिकाणी दिशेची गरज आहे का बघा तुम्हाला? केवळ एवढं सांगितलं कळतं रोड किती लांबीचा आहे, किंवा इथून सोलापूर ते पुणे किती अंतर आहे सांगू शकतो आपण, किंवा 250 किलोमीटर आहे. सहज बोलतो आपण. सोलापूर ते लातूर किती अंतर आहे? 120 किलोमीटर आहे. म्हणजे आपण सहजपणे आपलं अंतर हे किलोमीटरच्या माध्यमातून सांगू शकतो. तर याच्यासाठी आपल्याला कोणत्याही दिशेची गरज भासत नाही. हा, ताप आलेला आहे, होय की नाही. आता ताप आलाय म्हटल्यानंतर आपण सांगतो की आम्हाला ताप आलेला. आपण असं सांगतो का की माझ्या डोक्याला 100 फॅरेनहाइट ताप होता, हा ठीक आहे, आणि माझ्या हाताला 100 फॅरेनहाइट, असं काय सांगतो का आपण? नाही. त्यासाठी वेगवेगळ्या भागांची काय गरज? शरीराचा ताप किती आहे तर 101 फॅरेनहाइट आहे. यासाठी कुठे आहे, काय आहे, काय सांगायची गरज नाहीये. तर केवळ त्याचं मॅग्निट्यूड वापरून आपण सहज ते एक्सप्रेस करू शकतो, ओके नाही. अ क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस्ड, ओके, with the help of only magnitude is called as a scalar quantity. Okay, come on, next. In these examples, to express length and temperature, only magnitude, that is, value with a unit is used. काय सांगितलं बघा त्यांनी? म्हणजे या ठिकाणी कोणत्या क्वांटिटी सांगितली जात आहे त्याच्यामध्ये? लेंथ ही एक क्वांटिटी आहे आणि दुसरं म्हणजे टेम्परेचर ही एक क्वांटिटी आहे, ठीक आहे. आणि हे व्यक्त करण्यासाठी, एक्सप्रेस करण्यासाठी त्यांनी काय वापरलेलं आहे? लेंथ साठी 1 किलोमीटर, टेम्परेचर साठी 101 डिग्री फॅरेनहाइट वापरलेलं आहे, ठीक आहे. मग मला सांगा इथे मॅग्निट्यूड काय आहे? लेंथ मध्ये मॅग्निट्यूड आहे 1 किलोमीटर आणि टेम्परेचर मध्ये मॅग्निट्यूड आहे 101 डिग्री फॅरेनहाइट, ठीक आहे. मग याच्यामध्ये मॅग्निट्यूड हे 2 गोष्टींनी बनलेलं मी सांगितलं तुम्हाला. याच्यात 1 काय आहे? लेंथ मध्ये 1 आहे ते व्हॅल्यू, आणि किलोमीटर आहे ते युनिट. टेम्परेचर मध्ये 101 काय आहे? व्हॅल्यू. डिग्री फॅरेनहाइट काय आहे? युनिट. म्हणजे अशा पद्धतीने केवळ व्हॅल्यू आणि युनिट म्हणजेच काय? मॅग्निट्यूड वापरूनच आपण या दोन्ही क्वांटिटीज एक्सप्रेस करू शकतो. पुढे जाऊया. Thus, length and temperature are scalar quantities. हा, म्हणूनच त्यांना काय म्हणायचं? स्केलर म्हणायचं, ठीक आहे. अदिश राशी which can be expressed completely with the help of only magnitude are called as scalar quantities. Quantities such as breadth, area, mass, density, time, work, etc. are some other examples of scalar quantities. हे त्याची उदाहरणं आहेत, ठीक आहे. तर ब्रेड्थ म्हणजे रुंदी, लेंथ म्हणजे लांबी, आपण पाहिले आता किलोमीटर मध्ये, होय का नाही. तर एरिया म्हणजे क्षेत्रफळ, आपल्या वर्गाची जागा किती आहे किंवा आपण ज्या खोलीत बसलो त्या खोलीची जागा किती क्षेत्रफळ आहे हे सांगणं म्हणजे एरिया.
मास म्हणजे एखाद्या पदार्थाचं वस्तुमान किती आहे, उदाहरणार्थ ग्रेप्स किती किलो आहेत. डेन्सिटी घनता, आपण पाण्याची घनता बघितली तिसऱ्या धड्यामध्ये, हो की नाही, डेन्सिटी ऑफ वॉटर. ठीक आहे, म्हणजेच पाणी किती प्रमाणामध्ये त्याचा आकारमान कमी किंवा जास्त आहे त्या आकारावरून ठरतं, हो की नाही, आणि वजन याच्यावरून त्याची डेन्सिटी ठरते. टाइम म्हणजे काय, वेळ, आणि वर्क म्हणजे काम. तर ह्या सर्व गोष्टी स्केलर क्वांटिटीज आहेत, त्या केवळ मॅग्निट्यूड वापरून आपण सांगू शकतो. यांना दिशेची गरज नसते. कार्य पण मोजता येतं बरं का, वर्क जे आहे ते पण मोजता येतं. On the other hand, the quantity that is expressed completely only when magnitude and direction are both given is called a vector quantity. इतकं आपण स्केलर क्वांटिटी बघितलं, तिथे केवळ मॅग्निट्यूड वापरतात. आता इथे आपल्याला जर एखादी क्वांटिटी एक्सप्रेस करायची असेल, इफ वी हॅव टू एक्सप्रेस एनी क्वांटिटी, ओके, दे नीडेड, त्यांना गरज असते, विथ द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ गिवन, त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी द्यायला हव्यात, तरच ती कळते, नाही तर नाही कळणार. म्हणजे क्वांटिटी एक्सप्रेस करायची असेल तर क्वांटिटी दॅट इज एक्सप्रेस्ड कम्प्लिटली ओनली व्हेन, जेव्हा फक्त तुम्ही मॅग्निट्यूड सांगता तेव्हा कळत नाही. ओनली व्हेन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आर बोथ गिवन, दोन्ही जेव्हा तुम्ही त्यामध्ये सांगता, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला मॅग्निट्यूड सांगायचंच आहे पण त्याचबरोबर तुम्हाला डायरेक्शन पण सांगायची आहे, अशा वेळेस त्या क्वांटिटीला आपण काय म्हणायचं, व्हेक्टर क्वांटिटी, म्हणजे सदिश, दिशेसह सांगितलेली ती सदिश म्हणजेच व्हेक्टर क्वांटिटी, तिला आपण म्हणू शकतो. पहा इथे एक्झाम्पल दिले, टुवर्ड्स ईस्ट. टुवर्ड्स ईस्ट म्हणजे काय, पूर्व दिशेला. आता ही बस आहे, ही बस धावते आहे, हो का नाही, तर धावते म्हणजे कुठे धावते हो, कोणत्या दिशेला धावते सांगायला पाहिजे. स्वराज चालतोय, कोणत्या दिशेला चालतोय, टुवर्ड्स वेस्ट. म्हणजे आपल्याला काय काय गोष्टी, आता ही कोणती क्वांटिटी आहे आपण पुढे समजून घेऊयात. For example, an aeroplane is flying at a velocity of 500 kilometers per hour towards Mumbai. आता या एक्झाम्पल मध्ये बघा काय सांगतायत ते, तर एक एरोप्लेन उडत आहे, तर ते कोणत्या दिशेला उडत आहे, तर ते मुंबई या दिशेला उडत आहे. ठीक आहे, कोणत्या वेगाने उडत आहे, तर 500 किलोमीटर पर आवर. आता इथे मॅग्निट्यूड आहे आणि डायरेक्शन पण आहे. टुवर्ड्स मुंबई म्हटल्यानंतर ते काय झालं, डायरेक्शन झालं, आणि मॅग्निट्यूड काय आहे, तर 500 किलोमीटर पर आवर. 500 इज अ व्हॅल्यू, किलोमीटर पर आवर इज अ युनिट. म्हणजे अशा पद्धतीने इथं मॅग्निट्यूड पण आहे आणि इथं डायरेक्शन पण आहे, आणि अशा पद्धतीने व्यक्त झालेली जी क्वांटिटी आहे तिचं नाव आहे वेलॉसिटी. वेलॉसिटीला दुसऱ्या शब्दात वेग असं म्हटलं जातं मराठीमध्ये. A displacement of a car is 1 kilometers towards the west. तर एक कार ती धावते आहे टुवर्ड्स वेस्ट. काय झाली ही मॅग्निट्यूड आहे का डायरेक्शन आहे, टुवर्ड्स वेस्ट मॅग्निट्यूड आहे का डायरेक्शन आहे, डायरेक्शन आहे, व्हेरी गुड. आणि त्यानंतर 1 किलोमीटर हे काय आहे, हे आहे मॅग्निट्यूड. 1 किलोमीटर इज मॅग्निट्यूड. याच्यामध्ये व्हॅल्यू किती आहे, व्हॅल्यू आहे 1, ओके नाही, आणि त्यानंतर त्याचं युनिट किती आहे, किलोमीटर, व्हेरी गुड, केएम असं शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितात ते. अशा पद्धतीने टुवर्ड्स वेस्ट 1 किलोमीटर, यामध्ये दोन्ही गोष्टी आल्या, डायरेक्शन पण आली आणि मॅग्निट्यूड पण आला. मग अशा पद्धतीने डिस्टन्स जर आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी कव्हर केलं आहे विथ डायरेक्शन सांगायचं झालं तर आपण त्याला म्हणतो डिस्प्लेसमेंट. काय म्हणतो आपण त्याला, डिस्प्लेसमेंट. हे एक प्रकारची क्वांटिटी आहे. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा आपण अंतर नुसतं सांगतो तेव्हा ते लेंथ सांगत असतो, त्याची लांबी सांगत असतो. ठीक आहे, डिस्टन्स सांगत असतो. ठीक आहे, पण जेव्हा एखादी दिशा त्यासोबत जोडतो तेव्हा मात्र ती काय झाली, डिस्प्लेसमेंट झाली. तर अशा पद्धतीने एक नवीन क्वांटिटी वेगळी तयार झाली, ती म्हणजे वेक्टर क्वांटिटी, आणि तिचं नाव आहे डिस्प्लेसमेंट. तर अशा पद्धतीने काही क्वांटिटीज व्यक्त करण्यासाठी आपल्याला कम्प्लिटली व्यक्त करायचे असतील तर आपल्याला मॅग्निट्यूडच्या सोबत डायरेक्शन पण सांगणं अत्यंत महत्त्वाचं असतं. कळलं तुम्हाला, पुढे जाऊयात आपण. In these examples, to express velocity and displacement, magnitude, that is, value with a unit and direction, both are used. Thus, velocity and displacement are vector quantities. Force is another example of vector quantity. ही फोर्स जो प्रकार आहे तो देखील वेक्टर क्वांटिटीज आहे, लक्षात घ्या. आता फोर्स हे कोण लावतं आणि कुठे लावतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं त्याला नाव दिले, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, आता ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय सांगितले, पृथ्वी प्रत्येक वस्तूला स्वतःकडे ती खेचत असते. ठीक आहे, एखादी वस्तू वर फेकली तर ती कुठे जाते, आकाशातच जाते का, तर नाही, तर ती परत खाली येते. ती खाली काय येते, त्याचं कारण काय आहे, तर त्या वस्तूला पृथ्वी आपल्याकडे खेचत असते. ठीक आहे, आणि ती तिच्या मध्यभागी सेंटरकडे ती खेचत असते. लक्षात ठेवा, पृथ्वी गोल आहे आणि ती आपल्या सेंटरकडे प्रत्येक वस्तूला खेचत आहे.
तर त्यामुळं एखादी वस्तू वर सोडली किंवा वर फेकली तर ती काही काळानंतर पुन्हा खाली येणारच आहे. ती कोणत्या गोष्टीमुळे येते तर ती ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ज्या पृथ्वीकडून लावलं जातं, ठीक आहे, तिच्याकडून ते फोर्स लावलं जातं, म्हणूनच प्रत्येक वस्तू ही काय होते, खाली येत असते. ठीक आहे, मग ही पण काय आहे तर वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर काय तर तिला दिशा आहे खाली, होय का नाही, ती वरून खाली या दिशेला लावली जात आहे. ठीक आहे, बाण दाखवताना तो कसा दाखवलेला आहे, वरून खाली दाखवलेला आहे, होय का नाही, खालच्या दिशेला तो फोर्स लावला गेलेला आहे. मग फोर्सची दिशा या ठिकाणी निश्चित आहे, होय का नाही. मग त्याचं मॅग्निट्यूड नंतर सांगता येईल आपल्याला किती न्यूटन ने ते फोर्स लावला गेलेला आहे, आपण नंतर सांगू शकतो. ठीक आहे. Come, after studying about scalar and vector quantities, let us now understand about mass and weight in detail. पुढच्या भागामध्ये आपण मास आणि वेट या संदर्भात नेमकं काय फरक आहे हे आपण समजून घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित समजावून घ्या आणि याच्यावर मी एक टेस्ट पण देणार आहे. ती टेस्ट तुम्ही सोडवा. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्याचबरोबर माझे चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. चला पुन्हा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही शब्दार्थ पाठ करा. मी पुढचा व्हिडिओ शब्दार्थाचा टाकणार आहे, तो तुम्ही व्यवस्थित पहा आणि त्याचा अभ्यास करा. ठीक आहे, आणि तो देखील याच पद्धतीने लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा, माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ओके, गुड डे, बाय.